तर आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी प्रभावी केलं गेलं होतं आणि त्याच दिवशी भारत पूर्णतः स्वतंत्र राष्ट्र बनला आणि आपलं संविधान अंमलात आणलं गेलं। तर याच पार्श्वभूमीवर मुंबईत देखील आजचा उत्साह पाहायला मिळतोय। गेटवे ऑफ इंडिया या परिसरातून आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची अपडेट घेऊया। भूषण, काय उत्साह पाहायला मिळतोय? एकूणच खरं तर 26 जानेवारीला गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठी सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते। काय अधिकची अपडेट या संदर्भात? नक्कीच कृपा, आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि याच निमित्तानं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। सध्या मी गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये आहे। पाहू शकता या संपूर्ण गेटवे ऑफ इंडिया जे स्मारक आहे त्याभोवती आपल्याला अनेक पर्यटक देखील पाहायला मिळत आहेत। मात्र या संपूर्ण परिसरात सध्या आपल्याला पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपल्याला अगदी बॅरिकेडिंग केलेली पाहायला मिळत आहे। बॅरिकेडिंग सोबतच इकडे अनेक पोलीस जे जवान आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, ते आपल्या इथे तैनात झालेले पाहायला मिळत आहे। त्यासोबतच अनेक जणांची सध्या तपासणी देखील केली जात आहे। अनेक जणांची इथे तपासणी करून इथे प्रत्येकाला आत्म सोडलं जात आहे। त्यामुळे आपल्याला कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये अशा प्रकारे खबरदारी घेत सध्या हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। एकंदर 77वा प्रजासत्ताक दिन आहे, त्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत, व्हीव्हीआयपी मुवमेंट आहेत, त्यामुळे संपूर्ण कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। अनेक नागरिक अनेक पर्यटक इथे या संपूर्ण गेट ऑफ इंडिया परिसरात किंवा अनेक ठिकाणी मुंबईत येत असतात। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी उपाय म्हणून सध्या पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण ठिकाणी सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। अनेक ठिकाणी पोलीसचे अतिरिक्त जे कर्मचारी ते देखील तैनात केलेले पाहायला मिळत आहेत। कृपा जी, निश्चितच आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य देखील जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्याकडून देखील आपण अधिकची अपडेट घेऊयात। भाग्यश्री, कसा उत्साह पाहायला मिळतोय त्या परिसरात? नक्कीच मी दादरला आहे, छत्रपती शिवाजी मैदान पार्कमध्ये मी आहे आणि इथे प्रजासत्ताक दिन 77वा जो आहे तो साजरा होत आहे। ध्वजावंदन होणार आहे आणि राज्यपाल जे आहेत आचार्य देवव्रत त्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन होणार आहे। कालपासूनच खरं तर इथे मोठी तयारी करण्यात आली होती, मंडप उभारण्यात आलं होतं। आज फुलांच्या माळा देखील लावण्यात आलेल्या पाहायला मिळतात। या व्यतिरिक्त आजचा जो विशेष गोष्ट असणार आहे ती म्हणजे मुंबई पोलीस दलातलं अश्वदल जे आहे ते इथे सहभागी होणार आहे। त्यांचा परेड देखील होणार आहे। 21 अश्व असणार आहेत। या व्यतिरिक्त प्रशासनातील विविध भागाचे जे रथ आहेत ते प्रात्यक्षिक करतील। यामध्ये हिंददी सादर आहे, या व्यतिरिक्त पर्यटनाचा रथ आहे, पर्यावरणाचा रथ आहे, महावितरणाचा रथ आहे, उच्च आणि तंत्र शिक्षण जे आहे त्याचं देखील एक रथ आहे। असे विविध रथ जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत। विविध तुकड्या ज्या आहेत त्या एनसीसी असेल, गाईड असेल, यांच्या विविध तुकड्या इथे परेड जे आहे ते देखील प्रात्यक्षिक करणार आहेत आणि एकंदरीतच उत्साह जो आहे तो प्रचंड मोठा आहे। कारण हा जो प्रजासत्ताक दिन आहे तो 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि तो साजरा करत असताना आपलं प्रजासत्ताक देखील चिरायू हो, जसं स्वातंत्र्य चिरायू हो तसं प्रजासत्ताक देखील चिरायू हो, यासाठी विशेष आपण आज इथे ध्वजवंदन करणार आहोत आणि त्यासाठी हा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय सध्या। कृपा जी, निश्चितच भाग्यश्री आणि भूषण दोघांनाही धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।